नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि पवन ॲग्रो प्रोडक्ट या चॅनलवरती आपलं पण स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपलं आज आहे दसऱ्याच्या निमित्त आपल्याकडून तुम्हाला दसऱ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि भाऊ तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद आम्हाला पण तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल. आणि तुमचं हे जे खरं आपलं सोन्याचा आपण जो मान म्हणतो, आता जी आपली हळद हे पीक आपलं खरं सोनंच आहे. शेतकरी मित्रांनो, जशी आता हळदीला फुटव्याची संख्या वगैरे वाढत जाईल तसं पण आपलं पण पिवळं सोनं भरत आहे. आणि आपल्या शेतीत जी काय आपल्या शेतकरी मित्रांना माहिती आपण जी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा शेतकरी मित्राच्या आपण जे बांधावर जाऊन आपण माहिती देत असतो, त्यासाठी तुम्हाला पण आपल्या कष्टाने आणि मेहनतीने जे आपण फळ पिकवत असतो, हे जे हळद पीक आहे याबद्दल आपण हे आपलं खरं सोनं आहे. आणि हळद पिकात जी माहिती आपण देणार आहोत, आज शेतकरी मित्रांना आपण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतच आहोत. तुम्हाला सर्व पण शेतकरी मित्रांना आपल्या प्रेक्षक जे आपले आहेत शेतकरी मित्र, ह्यांना पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपल्याला इथून जे पुढे काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर आता हा जो करपा आणि डार्क स्पॉट जो येतो त्याला आपण अर्ली ब्लाइट्स म्हणत असतो. आणि आता काय झालं की कालांतराने आपल्याला मध्यंतरी पावसानं काहीही जमलं नाही आणि त्यामुळे जे आपण आता जे ह्या गोष्टीसाठी त्रस्त होत आहोत, तर अशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये आपल्याला याचे साईड इफेक्ट दिसत असतात. तर ह्यासाठी आपल्याला जे फवारणी घ्यायची आहे ह्याचं पण आम्ही सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. आणि शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे फवारणीमध्ये घ्यायचं आहे, स्पॉट आऊट आपल्याला जे औषध येते हे 40 ml प्रतिपंपाला वापरायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ह्याच्यासोबत जे कीटकनाशक चांगल्या पद्धतीचे सिस्टमॅटिक कीटकनाशक वापरा. आणि ह्याच्यासोबत आपल्याला जे लागणार आहे एक मायक्रोन्यूट्रियंट्स हे पण वापरत चला. आणि आपल्या पिकाला सोबत सिलिकॉन बेस स्प्रेडर हे स्टिको किंग येते हे वापरा, किंवा इतरही कंपन्याचं येतं हे पण घेतलं तरी चालेल. पण याच्यामध्ये आपल्याला फंगीसाईड आणि बुरशीनाशक हे वापरायला तुम्ही विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आत्ताचा टप्पा आपल्यासाठी हा फार महत्त्वाचा आहे आणि फुटवी अवस्था निघणं हे महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आता जे फुटवी निघत नव्हती, आता जे फुटवी वाढत आहेत, त्यासाठी तुम्ही दक्षता घ्या. आणि याच्यामध्ये खताचा एक लास्टचा डोस आपण सांगू, त्या पद्धतीने पुढे नियोजन करू. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला माहिती देऊ. आणि कुणाला काही अडचण असेल, शंका असेल तर माझा नंबर सेव्ह करा, 95 27 00 36 66. धन्यवाद मित्रांनो.